2.5 मधला प्रश्न चौथा आहे. ज्या वर्ग समीकरणाचे मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. मुळं दिलेली आहेत आणि आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं. वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. अल्फा आणि बीटा ही मुळं आहेत. समजा आता दोन मुळं दिलेले आहेत 0 आणि 4. पहिला अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर 4 ठेवू. अल्फा अधिक बीटा बरोबर 0 अधिक 4 बरोबर 4. अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 गुणिले 4 बरोबर 0. मिळणारे वर्ग समीकरण आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत 4 आहे. 4x अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत 0 बरोबर 0. म्हणजे वर्ग समीकरण आपल्याला मिळालं एक्स वर्ग वजा 4x बरोबर 0. दुसरी मुळे दिलेले आहेत 3 आणि वजा 10. समजा अल्फा बरोबर 3 आणि बीटा बरोबर वजा 10. अल्फा अधिक बीटा बरोबर 3 अधिक वजा 10. 3 वजा 10 बरोबर वजा 7. अल्फा गुणिले बीटा बरोबर 3 गुणिले वजा 10 बरोबर वजा 30. 10 31. मिळणारे वर्ग समीकरण एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. एक्स वर्ग वजा 7 अल्फा अधिक बीटाची किंमत वजा 7 आहे वजा 7x अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत वजा 30 बरोबर 0. एक्स वर्ग वजा वजा अधिक 7x वजा 30 बरोबर 0. अशा पद्धतीने दुसरं वर्ग समीकरण आपल्याला मिळालं एक्स वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0. तिसरी मुळं दिलेली आहेत 1/2 आणि वजा 1/2. समजा अल्फा बरोबर 1/2 आणि बीटा बरोबर वजा 1/2. अल्फा अधिक बीटा बरोबर 1/2 अधिक वजा 1/2. 1/2 वजा 1/2 बरोबर 0. अल्फा गुणिले बीटा बरोबर 1/2 गुणिले वजा 1/2. 1 1 1 आणि बेदोनी 4 वजा 1/4 असं अल्फा गुणिले बीटाची किंमत मिळाली. मिळणारे वर्ग समीकरण एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर एक्स वर्ग वजा 0x अधिक वजा 1/4 बरोबर 0. वर्ग समीकरण आपल्याला मिळालं एक्स वर्ग वजा 1/4 बरोबर 0. चौथं आहे चौथं मुळं दिलेले आहेत 2 वजा वर्गमुळात 5 आणि 2 अधिक वर्गमुळात 5. समजा अल्फा बरोबर 2 वर्गमुळात 5 2 वजा वर्गमुळात 5 व बीटा बरोबर 2 अधिक वर्गमुळात 5. अल्फा अधिक बीटा बरोबर 2 वजा वर्गमुळात 5 अधिक 2 अधिक वर्गमुळात 5 बरोबर वजा 5 वजा वर्गमुळात 5ला अधिक वर्गमुळात 5 गेले 2 अधिक 2 4. अल्फा गुणिले बीटा बरोबर 2 वजा वर्गमुळात 5 दुसऱ्या कंसात 2 अधिक वर्गमुळात 5 गुणाकार आहे. तर तुम्हाला माहीत आहे ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी. त्या पद्धतीनं याचं आपल्याला पहिल्या पदाचा वर्ग आणि वजा दुसऱ्या पदाचा वर्ग मिळतो. मग 2 वर्ग वजा वर्गमुळात 5चा वर्ग 2चा वर्ग 4 आणि वजा वर्गमुळात 5चा वर्ग वर्गमुळातून 5 बाहेर येतो 25 वर्गमुळात 25 येतात आणि 25चं वर्गमूळ 5. मग 4 वजा 5 बरोबर वजा 1. अल्फा गुणिले बीटाची किंमत आली वजा 1. मिळणारे वर्ग समीकरण बरोबर एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. एक्स वर्ग वजा 4x अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत आहे वजा 1 बरोबर 0. एक्स वर्ग वजा 4x वजा 1 बरोबर 0 असं वर्ग समीकरण आपल्याला मिळेल. प्रश्न क्रमांक 5 आहे एक्स वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0. या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे. तर केची किंमत काढा. बघा आपल्याला केची किंमत काढायची. समीकरण दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण वर्ग समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करून ABCच्या किंमती काढायच्या. नंतर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढायची आणि नंतर केची किंमत काढायची आपल्याला. तर एक्स वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची तुलना ए बरोबर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी करून ए बरोबर 1 बी बरोबर वजा 4 आणि सी बरोबर k अधिक 2. तर अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए आहे वजा कंसामध्ये वजा 4k छेद 1 बरोबर वजा वजा अधिक 4k अल्फा अधिक बीटा 4k आलं आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए बरोबर के अधिक 3 छेद 1 के अधिक 3 किंमत आली त्याची. दिलेल्या अटीनुसार आता दिलेली अट काय तर वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराची दुप्पट आहे.
वर्गसमीकरणाच्या मुळांची बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर 2 म्हणजे दुप्पट, कंसात अल्फा गुणिले बीटाच्या अधिक दुप्पट आहे. मुळांची बेरीज त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर 2 अल्फा गुणिले बीटा. अल्फा अधिक बीटाची किंमत आहे 4k. 4k बरोबर 2 कंसामध्ये अल्फा गुणिले बीटाची किंमत आहे k अधिक 3. 2 ने आत गुणा. 4k बरोबर 2k अधिक 3 दुनी 6. 4k वजा 2k. 2k डाव्या साईडला आलं, वजा 2 झालं, वजा 2k झालं. 4k वजा 2k बरोबर 6. 2k बरोबर 6. k बरोबर 2 गुणक आहे तो भाजक होणार. k बरोबर 6/2. बेक 6. k ची किंमत आली 3.